डॉक्टर हिनाताई गावित यांच्याकडून आता कॉर्नर सभाचा धडाका. कॉर्नर सभेतून काँग्रेसवर केले प्रहार. नंदुरबार गाव पातळीवरचे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद करण्याची भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी आता कॉर्नर सभा घेण्याची सुरुवात केली आहे. काल दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी त्यांनी शहादा विधानसभा क्षेत्रातील मशावद, राणेपूर, नवागाव या ठिकाणी कॉर्नर सभा घेऊन शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर कांतीलाल टाटिया उपस्थित होते. राणेपूर आणि मशावद व नवागाव या ठिकाणी पार पडलेल्या कॉर्नर सभामधून खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी काँग्रेसकडून केले जाणाऱ्या अप्रचाराचे जोरदार खंडन केले व मोदी सरकार आणि गावित परिवाराविरोधात केल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यप्राप्तीपासून आतापर्यंत कोणीही देऊ शकले नाही इतके घरकुल आपण मागील 10 वर्षात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील बेघरांना मिळवून दिले आहे. काँग्रेस नेते आतापर्यंत प्रत्येक योजना केवळ आप्तस्वीकीयांसाठी राबवत आले. आदिवासींच्या जीवनाधार असलेले जंगल काँग्रेस नेत्यांनी साफ केले. त्याउलट आम्ही मागील 10 वर्षात आदिवासी घटकांना खरा न्याय मिळवून दिला. जीवनमान बदलवून देणाऱ्या योजना आदिवासींसाठी दिल्या. गावातील महिलांना शुद्ध लाभ मिळवून दिले. आत्मनिर्भर बनावे यासाठी 1300 बचत गटातील महिलांना प्रत्येकी 10,000चे सहाय्य दिले. 2,43,000 महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले. मोदी सरकारने सर्वाधिक योजना महिलांसाठी राबवल्या. इतके वर्ष सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसकडून आदिवासींना आणि महिलांना हा सन्मान व अधिकार कधी मिळाला नाही, अशा शब्दात खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी प्रहार केला. गॅसू योजना तर आली जे पण जेव्हा गॅसू योजना वाटा आई आली त्या टायमाल मन खेले बाया खेल दाया आजले हा माती पाडी आणि माना के बाय अमान घर कुलवर कुल मंजूर की दे हम गोठा को 2014 पहला जहाँ आपो देशून काँग्रेस सरकार आतो देश आझाले ते फक्त काँग्रेस वाला होत मिळते ते आपो बोलबो खातो रावतलेच नाही. ई काँग्रेस वाले तियान लोकून घर खुले देले तियान पुढारी तिया पे बोंगला रे ते भी बेन बेन 3-3 दाव घर खुले मिले आणि आपो गरीब लोग